नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सी प्रोग्रामिंगच्या आपला झिरो टू हीरो या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा आपला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे व्हेरिएबल। तर व्हेरिएबल हा टॉपिक तुम्हाला समजला नाही तर सी प्रोग्रामिंगमधला इथून पुढचा कोणताही टॉपिक समजायला तुम्हाला खूप कठीण जाईल। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आज आपण हा व्हेरिएबल हा टॉपिक रिअल लाईफ एक्झाम्पल वापरून समजून घेणार आहोत। चला तर स्टार्ट करूया। व्हेरिएबल म्हणजे काय तर एक रिअल लाईफ एक्झाम्पल घ्या। तुमच्या घरात कपाट आहे, कपाटात तुम्ही तुमची सगळ्या गोष्टी तुमचे इव्हन तर तुमचे बुक्स आहेत, बुक शेल्फ असतं, बुक्स तुमचे कपडे सगळे तुम्ही काय करतात कपाटात ठेवता। म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टींना ठेवायला काहीतरी जागा लागते, ती जागा म्हणजे तुमचं व्हेरिएबल म्हणजेच तुमचं कपाट। ठीक आहे, हे बाकीचे तुमच्या व्हॅल्यू आहेत। तर इथे व्हेरिएबल हे झालं रिअल लाईफ एक्झाम्पल। जर डेफिनेशननुसार जाऊ तर व्हेरिएबल इज अ कंटेनर टू स्टोअर द डेटा। तर व्हेरिएबल हा एक कंटेनर आहे आणि त्याच्यात आपण डेटा स्टोअर करतो। जसं व्हेरिएबल म्हणजे तुमचं कपाट आणि त्या कपाटात तुम्ही स्टोअर काय करता, कपडे स्टोअर करता। ठीक आहे, तर इथे आपल्याला डेटा स्टोअर करायचा आहे आणि मेमरीमध्ये एखादी लोकेशन असते जी व्हेरिएबलला द्यायची असते। त्या लोकेशनचं नाव म्हणजे तुमचं व्हेरिएबलचं नाव। ठीक आहे, तर व्हेरिएबल इज अ कंटेनर टू स्टोअर डेटा आणि व्हॅल्यू कॅन चेंज ड्युरिंग प्रोग्राम एक्झिक्युशन। तर तुमची जी व्हॅल्यू आहे ती प्रोग्राम एक्झिक्युशनच्या टायमिंगला चेंज होऊ शकते, होते। ठीक आहे, तर इथे पहा एक डायग्राम काढलेली आहे। हा डेटा आहे, हा कंटेनर आहे, म्हणजेच कंटेनर म्हणजेच तुमचा व्हेरिएबल आहे। हा डेटा कुठे जातो, कंटेनरमध्ये स्टोअर होतो। ठीक आहे, आणि ॲज अ इनपुट म्हणून तुम्ही टाकता आणि आउटपुट म्हणून तो बाहेरही येतो। तर का व्हेरिएबल यूज करायचं, व्हेरिएबल यूज करण्याची गरज का पडली तर टू स्टोअर इन्फॉर्मेशन। आपल्याला कोणतीही इन्फॉर्मेशन आपण कम्प्युटरच्या मेमरीमध्ये डायरेक्ट स्टोअर करू शकत नाही, त्यासाठी गरज लागते आपल्याला व्हेरिएबलची। तर स्टोअर इन्फॉर्मेशन करण्यासाठी व्हेरिएबल लागतो। आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत, 9+4 करायचे, 2+3 करायचे, पण त्या 2ला आणि 3ला हे दोन्ही व्हॅल्यू आहेत, यांना कुठेतरी एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करावं लागेल आणि त्याच वेळेस आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेशन करू शकतो, कुठे, प्रोग्रॅमिंगमध्ये। ठीक आहे, तर टू स्टोअर युजर इनपुट्स, युजरकडून इनपुट्स घ्यायचे तर ते कशामध्ये घ्यायचे। जर तुम्हाला सॅलरी स्टोअर करायची आहे मग सॅलरीसाठी आपण डेटा टाईप्स यूज कोणता करणार, फ्लोट करणार। तर फ्लोट डेटा टाईपसाठी सॅलरी हे एक व्हेरिएबल असणार आणि मग त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू जी असेल, सॅलरी असेल, ती म्हणजे तुमची व्हॅल्यू। अशी सॅलरी युजरकडून इनपुट घेतो आणि ते स्टोअर करण्यासाठी। टू अपडेट व्हॅल्यू ड्युरिंग प्रोग्राम, प्रोग्राममध्ये तुम्हाला व्हॅल्यू अपडेट करायची त्यावेळेससुद्धा आपल्याला व्हेरिएबलची गरज पडते। तर असा आहे तुमचा यूज। आणि व्हेरिएबल कसं घ्यायचं, कसं राईट करायचं प्रोग्रामिंगमध्ये ते पाहूया। तर व्हेरिएबल डिक्लेरेशन एक पार्ट असतो। तर सिंटॅक्स आहे त्याचा डेटा टाईप आणि व्हेरिएबल नेम। तर डेटा टाईप आपण पाहिले इंटीजर, फ्लोट, डबल असे डेटा टाईप्स आपण पाहिले। तर डेटा टाईप द्यायचं आणि व्हेरिएबलचं नेम द्यायचं। फॉर एक्झाम्पल घेऊया आपण, इंट हा एक डेटा टाईप आहे आणि ए हा एक व्हेरिएबल आहे। दिस इज व्हॉट, डेटा टाईप आणि हा काय आहे आपला व्हेरिएबल। ठीक आहे, हे झालं आपलं काय झालं, डिक्लेरेशन। आपण व्हेरिएबलला काय केलं, डिक्लेअर केलं। त्यानंतर आहे पॉईंट इनिशियलायझेशन। मग इनिशियलायझेशन म्हणजे काय, त्या व्हेरिएबलला काहीतरी व्हॅल्यू द्यायची आहे, ते इनिशियलाइज करायची ती व्हॅल्यू, गिव्हिंग व्हॅल्यू टू अ व्हेरिएबल। व्हेरिएबलला काहीतरी व्हॅल्यू द्यायची, तर हे डिक्लेरेशन झालं। मग इन वन लाईन ऑल्सो आपण डिक्लेरेशन पण करू शकतो आणि इनिशियलायझेशन पण करू शकतो। मग इंटीजर ए इज इक्वल टू 10 हे काय झालं, डिक्लेरेशन प्लस इनिशियलायझेशन। अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता। अजून एक्झाम्पल घ्यायचं झालं तर इंटीजर एज, एज हा एक व्हेरिएबल आहे, एज किती आहे 21। तर अशा प्रकारे आपण डेटा टाईप हे व्हेरिएबल आणि हे 21। तर इथे जसं असं आपल्या मेमरीमध्ये आपण येतो ना, तर मेमरीमध्ये लोकेशन असतात। तर या लोकेशनला ए स्टोअर झाला, या लोकेशनला ए स्टोअर झाला, याचा ॲड्रेस आहे 10 आणि याचा ॲड्रेस आहे 104। दोन्ही इंटीजर आहेत म्हणून 4 बाईटने इन्क्रीज होतात। आपण लास्ट लेक्चरमध्ये जिथे आपण डेटा टाईप्स पाहिले तिथे आपण पाहिलेली मेमरी कशी द्यायची। आणि एची व्हॅल्यू आहे 10, एची व्हॅल्यू आहे 20। अशा प्रकारे आपण व्हेरिएबल हा सी लँग्वेजमध्ये यूज करतो। तुम्हाला मी प्रोग्राम की कसं करायचं,
एकदम क्लिअर असावा. यात आपण पाहिले की व्हॉट इज व्हेरिएबल, व्हेरिएबल कंटेनर आणि डेटा त्याच्यामध्ये स्टोर काय करायचं, कसं आहे आणि सजेशन कसं आहे, आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.